गेले अनेक दिवस मान्सून सह्याद्रीमध्ये धुडगूस घालतोय आणि महाबळेश्वर त्या सगळ्या धुडगुसांमधलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणायला काहीही हरकत नाही, कारण इथं सरासरीपेक्षा पाऊस नेहमी जास्तच असतो आणि धुक्याची 3ही महिने चादर असते। आणि अशा कातळ कड्यांवरून पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे या महाबळेश्वर तालुक्यामध्ये असंख्य आहेत आणि त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा असा धबधबा, त्याचं नाव आहे लिंगमाळा। तुम्ही अनेक जण इथं आला असाल। या धबधब्याचं रौद्र रूप त्या दिवशी मी जेव्हा पाहत होतो, खरोखर मी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलो होतो, कारण पांढरं शुभ्र पाणी इतक्या वेगानं वरून खाली कातळ कड्यांवरून खाली पडतंय, त्याचा आवाज या खोऱ्यामध्ये जो काही घुमत होता, या सगळ्या गोष्टी खरोखर अगदी मनाला माझ्या तरी अंगावर काटा येत होता या सगळ्या गोष्टी पाहताना। या खोऱ्यामध्ये गेले अनेक दिवस अत्यंत मुसळधार पाऊस आहे, गर्दबिकट झाडी। महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून उंच असल्याने इथं ढग नेहमी अडून राहतात, त्यामुळं इथल्या पावसाची सरासरी महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणांपेक्षा जास्त आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही। हा लिंगमाळा धबधबा 3 टप्प्यांमधला आहे। अनेक पर्यटक इथे येतात। महाबळेश्वर फिरायला आल्यानंतर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण कुठलं असेल तर ते लिंगमाळा धबधबा। अगदी पुढे दिवाळीपर्यंत, जानेवारीपर्यंत या धबधब्याला पाणी असतं आणि हे पाणी इथल्या येणाऱ्या पर्यटकांना मनमोहून टाकतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। मी जेव्हा इथं आलो होतो, मी जेव्हा ड्रोन उडवला होता, या खोऱ्यामध्ये इतकी भयंकर हवा होती, इतका भयंकर वारा सुटला होता की अक्षरशः उभं राहायला देखील तिथं जमत नव्हतं, इतका भयंकर वारा आणि पाऊस त्यावेळेला इथं होता। तुम्ही अनेक जण इथं कधी फिरायला याल तेव्हा सावधगिरीने या, कारण या धबधब्यात जवळ जायला कुठं वाट नाही आहे, पण या डोंगराच्या आजूबाजूने इथल्या शासनानं केलेली जी काही वाट आहे डोंगराचं, तुम्ही अनेक जण आला असाल, ती वाट या धबधब्याचं मनमोहक दृश्य तुम्हाला दाखवते। आणि खरोखर महाबळेश्वरच्या या सगळ्या गर्दबिकट झाडींमधून गेलेली ही वाट तुम्हाला निश्चितच आराम देईल, समाधान देईल आणि इथं आल्यानंतर तुम्हाला आल्हाददायक वाटेलच। इथं पाऊस इतका असतो आणि थंडी तर विचारूच नका। पण इथं मी अनेक पर्यटक असे पाहिले जे नको त्या गोष्टी इथं करत होते, अगदी हुल्लडपणा देखील चालला होता। इथून खाली धबधबा पडतो तो थेट खालच्या कातळकड्यावरती, आणि मी या बाजूच्या म्हणजे मेट गुताळच्या बाजूने जेव्हा मी या सगळ्या गोष्टी निहाळत होतो धबधब्याच्या, आणि तो सगळं खोरं मी जेव्हा पाहत होतो, अक्षरशः इतका उत्तम दिसणारा तो धबधबा मनामध्ये किती साठवावा असं वाटत होतं। कारण जसं आपण बाहेरच्या जगामध्ये पाहतो, बाहेरच्या अनेक व्हिडिओज आपण पाहतो, स्वित्झर्लंड इकडच्या तिकडच्या, आपल्याला ते अत्यंत छान वाटतात, पण आपल्या सह्याद्रीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामधलं जे काही सौंदर्य आहे ते फक्त नजरेने, चांगल्या नजरेने पाहण्याची गरज आहे। इथं येणारे तरुण, इथे येणारी सगळी तरुणी किंवा ही सगळी जी मुलं येत आहेत ना, ती फक्त फिरायचे म्हणून येत आहेत, पण या सगळ्या नैसर्गिक चमत्काराला जर मनामध्ये साठवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फोन, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्याकडे एकटक पाहत बसावं लागेल, त्याचं निरीक्षण करावं लागेल, त्याला मनातून त्याच्याशी बोलावं लागेल, कारण निसर्गाशी बोलता येतं हे लक्षात ठेवा। हा धबधबा मी जेव्हा पाहत होतो, त्याचं वरून संततधार जी काही त्या धबधब्याच्या पाण्याची खाली पडत होती, असं वाटत होतं की कुठेतरी स्वर्गामध्ये आलोय, कारण सह्याद्री हा स्वर्गच आहे। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज आपण एका अशा ठिकाणी आलोय, महाराष्ट्रातला एक असा महत्त्वाचा धबधबा आणि महाबळेश्वरातलं एक आकर्षणाचं ठिकाण जर कुठलं असेल तर तो म्हणजे लिंगमाळा धबधबा। हा धबधबा खरं तर अत्यंत मोठा आहे आणि मी सध्या आत्ताच्या घडीला आहे, आता या खोऱ्यामध्ये महाबळेश्वरच्या भयंकर म्हणजे भयंकर पाऊस आहे आणि हा धबधबा 3 टप्प्यांमध्ये मुसळधार आणि फेसाळल्यासारखा खाली पडतोय। तुम्ही माझ्या मागची दृश्य जर पाहत असाल, तुम्ही इथं आल्यानंतर त्याची भव्यता तुम्हाला दिसते। जसा आपला ठोसेघरचा धबधबा आहे साताऱ्यामध्ये, तशाच प्रकारे लिंगमाळ्याचा हा धबधबा अत्यंत मोठा आहे। अनेक जण पर्यटक इकडे येत आहेत, मी पाहतोय अनेक जण फिरायला लांबून इथं येत आहेत। इथं धबधब्याच्या जवळ जाण्याचा मार्ग नाही आहे, पण धबधब्याच्या वरच्या डोंगराच्या बाजूने तुम्ही आरामात इथं फिरू शकता आणि ही मनमोहक दृश्य तुम्ही खरोखर पाहू शकता। तुम्ही आवर्जून प्रत्येकाने इथे यायला पाहिजे या 1-2 महिन्यांमध्ये, खास करून पावसाळ्यामध्ये तर तुम्ही निश्चित यायला पाहिजे, कारण मी आता स्वतः पाहतोय ना, हा धबधबा
अप्रतिम दिसतोय आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही नजारा आहे ना तो देखील अप्रतिम आहे. तुम्ही इथे नक्की भेट द्या. एक क्षण इथं उभे राहा. त्या धबधब्याकडे एकटक पाहत राहा. त्याची भव्यता, त्याचं रौद्र रूप तुम्हाला नक्की इथं जाणवेल. इथं आल्यानंतर या खोऱ्यामध्ये एकदा नजर फिरवा आणि हा सह्याद्री आणि त्याचं हे सुंदर रूप आपल्या मनामध्ये साठवून पुन्हा घरी निघून जा. इथं याल, सावधगिरीने या. कोणतीही मस्ती निसर्गाशी करू नका.